नमस्कार, जय गणेश. मी योगेश चंदवरकर, ट्रॅव्हल विथ योगेश चंदवरकर व मुंबई गणपती प्रस्तुत गप्पाच्या पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत करत आहोत. टायटल स्पॉन्सर विथ प्रियांशी कलाकृती. तर या आज आपण गप्पा करूया एका अशा मूर्तिकारांची ज्यांची आपण कला तर भरपूर बघितले, बट कधी त्यांच्याशी आपण बोललो नाही आहे किंवा हा मूर्तिकार आहे, बट त्या मूर्तिकार कोण आहे हे कधीच आपण बघितलं नाही. तर या आपण बोलूया आजच्या आपल्या गप्पाच्या पुढच्या सेगमेंटमध्ये दीपक दादाशी. दीपक दादा नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा ना की तुम्ही सगळ्यात पहिलं तर तुम्ही शिल्पकार होता, शिल्पकारानंतर तुमचं मूर्तिकारामध्ये हे झालं. या दोघांमध्ये नेमकं फरक काय आहे की शिल्पकार आणि मूर्तिकारामध्ये? नाही, मी पहिला मूर्तिकार होतो. ओके. मी ठामपणे सांगेन की पहिला मूर्तिकार होतो. पहिला श्री गणेश हा माझा मूर्तीतूनच झाला. गणपती बाप्पाच्या मूर्त्या घडवता घडवता झाला आणि नंतरचा प्रवास हा शिल्पकलेकडे वळला. तर दोघांमध्ये फरक काय आहे नेमका? फरक असा आहे की आपण जेव्हा गणपतीची मूर्ती करतो त्याला कुठल्याही प्रकारचे अभ्यास वगैरे जास्त लागत नाही, असं माझं मत आहे. किंवा सुरुवातीला आपण सुरुवातीच्या काळात जेव्हा मूर्त्या घडवतो आणि कॉलेजमध्ये जेव्हा जाऊन आपण प्रॉपर शिक्षण घेतो, शरीरशास्त्राचं म्हणा किंवा ॲनाटॉमी असते, एक स्केचिंग वगैरे, तिकडे खूप वेगवेगळ्या पद्धती असतात कॉलेजमध्ये जे शिकतात आणि त्याच्यानंतर आपल्या कामाची इम्प्रूव्हमेंट होते ती त्याच्यामुळे होते. मग त्याच्यामध्ये काही फरक पडला का की आपला मूर्तिकार तुम्ही होताच बोललाय, मग ज्या वेळेला हे शिल्पाचं तुम्ही जे शिकले त्याच्यानंतर गणपतीमध्ये काही नंतर हो, फरक आहे? नक्की झाला, नक्की झाला. कसं व्हायचं की आम्ही जेव्हा आपण काम करतो तो कामाच्या ओघामध्ये आपल्याला कधी कधी आपल्या चुका दिसत नाही आणि ते जाणवतही नाही की अरे ठीक आहे, चल आपण लेट गो करायचं. पण नंतर नंतर जेव्हा आपण तो अभ्यास करून जेव्हा गणपती करतो ना, मग त्याला कुठेतरी आपण न्याय देतो. म्हणजे ते हास्यास्पद होत नाही. उदाहरणार्थ आपण ड्रेपरीचा अभ्यास करतो की ड्रेपरी कशी असायला पाहिजे. मग प्रॉपर जेव्हा कॉलेजमध्ये कसं असतं, आपण मॉडेल बसवतो, म्हणजे प्रत्यक्षात आपण मॉडेल बसवतो आणि मॉडेलवरून प्रॉपर अभ्यास करतो की हाताची बोटं अशीच पाहिजे, पायाचा अँगल असाच पाहिजे, ॲनाटॉमीचा म्हणजे माणसाची बैठक कशी आहे त्याप्रमाणे तुमच्या मूर्तीमध्ये ती अ, जिवंतपणा, आपण ते रिअलिस्टिक बोलतो, माझा सब्जेक्ट रिअलिस्टिकच होता. मग जिवंतपणा कसा आणता येईल ह्याचा अभ्यास, आणि ह्याचा नंतर मला त्या मूर्तीमध्ये बरेच बदल झाले. तर आता तुम्ही जसं बोललात की मॉडेलिंगचं आहे, तर त्याच्यामध्ये सांगा ना की कॉलेजचे काही आठवणी होत्यात का तुमच्या त्यामध्ये? आर्ट कॉलेजमधल्या हो. खूप साऱ्या आठवणी होत्या. म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा शाळेत होतो आणि शाळेत माझं चित्रकलेचं काम जरा चांगलं होतं, त्याप्रमाणे मला सरांनी पण खूप मदत केली की एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम वगैरे देऊन मग फाउंडेशन कसं करायचं. मग फाउंडेशनला गेल्यावरती मला कळलं की अरे आपण तर काहीच नाही आहे, म्हणजे हे विश्व खूप मोठं आहे. मग तिथून मला शिल्पकलेचं प्रमाण माहीत पडलं. सर जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये मी शिल्पकलाची डिग्री घेतली, पण त्या शिल्पकलेत जाऊन आपण कसं घडू शकतो, म्हणजे कशाप्रकारे शिल्प करू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्यावरती कसा होतो हा माहीत पडला. आणि मूर्तिकला ही समृद्ध करण्यासाठी शिल्पकलेचा खूप मोठा पाया आहे. म्हणजे मला खूप मोठा त्याचा फायदा झाला त्याच्यामध्ये की शिल्प साकारताना आपण मूर्तीमध्ये काही त्रुट्या असतात किंवा काय, म्हणजे शिल्पकला अजून आवडायला लागली. इन केस की आपण बोलतो की नाही ह्याच्यामध्ये अजून खोलवर गेला पाहिजे, अजून अजून चांगला अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपलं काम चांगलं होईल. मग ते करत करत शिल्पकला खूप आवडायला लागली आणि मग शेवटी मी ॲडमिशन पण माझं झालं आणि शेवटी शिल्पकलेमध्ये मला पदवी भेटली. मग सांगा ना मग ती प्रोसेस काय होती या सगळ्यामध्ये की हे सगळं चालू होतं, मग तेव्हा कारखानाही होता का? हो, कारखाना होता. ओके. कारखाना चालूच होता. म्हणजे गणपतीचं काम करत करत मी कॉलेज वगैरे करायचो. मग सुरुवातीच्या काळात गणपती कसे आपले ऑगस्टमध्ये पर्यंत येतात. नंतरचा जो काळ असतो तो पूर्ण कॉलेजला द्यायचा असतो वेळ. कारण की आर्ट कॉलेजमध्ये जास्त करून आपले आर्टिस्ट जे असतात ते गणपतीच्या कामात खूप बिझी असतात. मग कधी कधी तिकडे दांड्या होतात किंवा असे म्हणजे बरोबर. गैरहजर राहतात. पण नंतरचा जो काळ असतो, गणपती नंतरचं जो कॉलेज असतं ते खूप इम्पॉर्टन्स मानलेलं आहे. म्हणजे खूप म्हणजे आपल्याला तेवढं चांगलं शिकता येईल, जेवढं शिकता तेवढं शिकायचं असं जे-जेमधून. मग ते करता करता आपल्यामध्ये म्हणजे माझ्या कामामध्ये हळूहळू तो बदल घडत गेला आणि मग तो फरक जाणवायला लागला मला स्वतःलाच की आपण जी अगोदर करत होतो ती मूर्ती आणि आत्ताची मूर्ती ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मग ह्या सगळ्यामध्ये आता श्री गणेश आर्ट स्टुडिओ हे कधी चालू केलं? श्री गणेश आर्ट स्टुडिओ हे 2007 साली सुरू केलं. तेव्हा मी तब्बल 7 मूर्त्या केल्या होत्या शाडू मातीच्या सुरुवातीला. आणि माझ्यासोबत म्हणजे माझे मित्र पण होते शेजारी वगैरे, त्यांना खूप आवड होती. म्हणजे
खरं सांगायचं तर पहिला मूर्तिकार हा गणेश भक्त असला पाहिजे. हो, बरोबर. त्याच्यानंतर तो मूर्ती घडवू शकतो. एक व्यावसायिक नाही घडवू शकत. पहिला तो खरा भक्त असला पाहिजे. जेव्हा भक्ताकडनं ती मूर्ती घडते ना, तेव्हा त्याला मार्ग मिळतो ऑटोमॅटिक. आणि हा आम्हाला मार्ग मिळत गेला. मग आता आम्ही जशी मूर्त्या बघतोय बॅलन्सिंग आणि पूर्वीपासून हे असंच चालू होतं. पूर्वी प्रयोग होता खूप मोठा, की आणि त्या बॅलन्सिंग मूर्ती आम्ही आमच्या घरच्याच करायचो, म्हणजे माझ्या मित्राची वगैरे. कारण की तो एक प्रयोग जो क्लायंट होता, जो गणेश भक्त होता, तो घेईलच असं नाही. मग पहिला प्रयोग आपण आपल्या मूर्तीवरती करून बघायचा. तो यशस्वी झाला, मग आपण गणेश भक्तांना वगैरे आपण विनंती करून, किंवा त्यांची डिमांड असायची बरेचपैकी. आणि तेव्हा बॅलन्सिंग जॉब म्हणजे मोठे गणपती हे छोटे कसे दिसतील, म्हणजे घरगुती स्वरूपात कशी त्यांची सौंदर्य वगैरे कसं आपण करता येईल त्याप्रमाणे आम्ही केलं. आता सांगा ना, आता काही बॅलन्स आम्ही बघितला म्हणजे एक तो मोरावरचा होता, बरं. मग परत तो रॉड, मग त्याच्यात मातीची मूर्ती, ती रिस्क नाही वाटत का की माती कधी सोडेल ते? रिक्स वाटायची, पण जेव्हा काही काही गोष्टींना ना एक मर्यादा पण असते आणि त्याचं सॉल्युशन पण असतं. ते सॉल्युशन खूप शोधून काढलं. म्हणजे माती रॉडवरती असताना मग ते सुतळीने काथ्याने त्याला मातीचा पहिला लेअर जो असतो तो घट्ट मारत असतो, म्हणजे पातळ लेअर असतो चिकट माती, त्याला आपण चिखल बोलतो. तो चिखल पूर्ण बांधून घ्यायचा, नंतर काथा सुतळीने बांधून घ्यायचा. असं करत करत एकावर एक लेअर करत, म्हणजे अशी जर माती आपण ॲप्लिकेशन केली तर ती मातीला तडा जाऊ शकत नाही किंवा ती मूर्ती खंडित होत नाही. हे आम्हाला कॉलेजमधून पण नॉलेज भेटलं. म्हणजे सगळ्या गोष्टी इथून हळूहळू शिकत गेलो. पण रिक्स तर होतीच. कधी कधी काय व्हायचं, गणपती पूर्ण रेडी व्हायचा आणि पूर्ण सुकल्यानंतर थोडी थोडी तडा जायची, गॅप वगैरे जास्त वाढायचे. मग त्याच्यानंतर आम्ही ते हळूहळू त्यातून मार्ग निघत गेला. म्हणजे त्यातून पीओपी वगैरे गोंद पाणी मिळून पीओपी म्हणून त्याला पॅच, म्हणजे तो प्रॉपर तो भाग भरून काढायचा आणि ती मूर्ती कशा प्रकारे सुरक्षित जाईल, गणेश भक्तापर्यंत कशी पोहोचेल याची आम्ही खात्री केली. आता मी ह्याचा बॅलन्सिंगचा बोललो ना, हा आगमनाने विसर्जन. पण गेल्या वर्षी आम्ही एक गणपती बघितला, बोट होता, त्याच्यावर सुदर्शन चक्र असं फिरत होतं, त्याच्यात तो गणपती होता. ते सुदर्शन चक्र पूर्ण वेळ फिरतच होतं जेव्हा पण कोण दर्शनाला जायचं तेव्हा. तर त्याचं काय होतं, त्याच्या व्हायब्रेशन्स व्हायचे काही वेळेला. मग ती पण रिस्क नव्हती का की हे आता आधीचं बोललं ते फक्त आगमनाने विसर्जनाला व्हायब्रेशन होतं, आता गणपतीचे 10 दिवस व्हायब्रेट होत होता? नाही नाही, तसं त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलं होतं. गणपतीच्या त्या चक्राच्या आणि गणपतीच्या मध्ये खूप मोठा डिस्टन्स होता आणि व्हायब्रेशन होऊ नये म्हणून त्याला आम्ही वरती कापसाने गुंडाळलं होतं. कापूस आणि स्पंज याचा वापर करून आम्ही ते गुंडाळलं होतं आणि ती मशीन खाली होती. म्हणजे ते चक्र फक्त कागदी असल्यामुळे ते चक्र फिरत होतं हळू, आणि मशीन ही पाटाच्या खाली होती, म्हणून व्हायब्रेशन शक्यतो झालंच नाही गणपतीला. तर मला सांगा ना की कॉलेजचा जो अभ्यास होता ना तुमचा, त्याचं तुम्ही कुंभारवाड्याचा मागी गणेश ज्या वेळेला 2022ला केलेला, त्याच्यामध्ये काय फायदा झाला का त्या गोष्टीचा? खूप फायदा झाला. एकतर ते खूप चॅलेंजिंग वर्क होतं. सुरुवातीला आम्हाला सांगितलं होतं की 4 फुटाची आपल्याला मूर्ती घडवायची आहे, कुंभारवाड्याचा मागी गणेश. आणि तो घडता घडता म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली घडवायला, पण तो माझ्यातून तो 6.5-7 फुटापर्यंत गेला. का त्याचा शेवटचं म्हणजे सांगायचं तात्पर्य की तो सुंदर आणि चांगला झाला पाहिजे, हे माझं फक्त एक उद्दिष्ट होतं तो गणपती. पण आम्ही प्रपोशन म्हणजे एक गणपती एक प्रपोशन असतं जे मी तयार केलेलं आहे माझ्या एनाटॉमीच्या अभ्यासानुसार. तर त्याप्रमाणे ते करता करता माझं ते तेवढा झाला गणपती, आणि खूप अभ्यास झाला, म्हणजे खूप फायदा पण झाला त्या गोष्टीचा, की त्याच्यातून म्हणजे बारीक बारीक बारकावे जे असतात आपल्याला, गणपतीची बोटं कशी असली पाहिजे, हाताची मुवमेंट कशी असली पाहिजे. आपण नेहमी इतरांना कॉपी करतो फोटोजवरनं की अरे याचा रेफरन्स घेऊया त्याचा रेफरन्स घेऊया, पण अशा या गणपतीसाठी कोणाचा रेफरन्सची गरज लागलीच नाही मला. कारण आता आम्ही पण बघितलं ना की नॉर्मली बोटं बोलतात हे असं, पण त्याला ना छोटंसं नख पण आलेले. बरोबर. मग आम्ही म्हणजे एवढं ते डिटेल काम होतं त्या मूर्तीमध्ये, भरपूर डिटेल काम होतं. भले कोविडमुळे गायडलाईनमुळे काही वेळेला तिथे ते जाता येत नव्हतं, बट मस्त झालेली ती मूर्ती. धन्यवाद. इव्हन विसर्जनाच्या वेळेला पण ज्या वेळेला ते त्यांचा आणि गुलाल एक वेगळाच संबंध आहे. तो गुलालामध्ये पण ज्या वेळेला मडला गणपती, अगेन त्याचं कसं होतं माहिती आहे, तो मंडपात गणपती त्या लाइटिंगमुळे वेगळा कलर वाटत होता त्या स्किन टोनमुळे. तो बाहेर आला तेव्हा तो वेगळा गणपती वाटत होता त्या स्किन टोनमुळे. आणि मध्ये ना तो गोल फिरून आला तेव्हा ना मध्ये लाईट गेलेली त्यांची, तर तो स्ट्रीट लाईट मध्येही वेगळा वाटत होता. तर अगेन की कलर हा खेळत होता त्यामध्ये. तर अगेन ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ते मूर्ती कलेचं हे की परत जेच कलरच्या बाबतीत? नाही, मूर्ती आपण जेव्हा पेंटिंग काम करतो तेव्हा
तो गणपती जागेवरतीच बांधला होता हम्म. पहिली गोष्ट. मग जेव्हा आतमध्ये आपण जेव्हा गणपती म्हणतो तेव्हा सनलाईट तर अजिबात तिथे येतच नाही. बरोबर. मग त्याच्यामुळे तो अंदाज बांधता आला नाही मला की कुठला किंवा कसा. मी माझा फक्त माझा जो मला जो आवडतो बॉडी टोन, मला जो हवा आहे तसा मला करण्याचा मी प्रयत्न केला. मग तो सनलाईटमध्ये जेव्हा गणपती बाहेर पडला विसर्जनला तेव्हा वेगळा वाटला. तेव्हा मला त्याचा अभ्यास करता आला की नाही आता हा गणपती परफेक्ट आहे. मग तेव्हा जेव्हा तुम्ही बोलता की विसर्जनाने निघाला, मग त्याला संध्याकाळी 8 वाजले 9 वाजले, मग त्या लाईटमध्ये त्या हॅलोजनमध्ये गणपतीचे शेड्स वगैरे वेगळे दिसायला लागले. परत लाईट गेल्यानंतर पण शेड्स, कारण की तो नंतर मग ते असं वाटलं की नाही पेंटिंग आपण बरोबर केलेलं आहे. आणि पेंटिंगचं म्हणाल तर सगळ्या गोष्टी शिकण्यातूनच मिळतात आपल्याला. आपण डिरेक्टली कोणाकडनं नाही घेऊ शकत, म्हणून ते सगळं शिकण्यातूनच झालंय. ओके. तर मला सांगा ना की मंडळाने अशी काही अट दिलेली का की त्यांचे जुने मूर्तिकार होते अण्णा तोंडवलकर, तर ते काही बोललेले का की आम्हाला सेम अण्णांसारखीच मूर्ती हवी आहे असं? नाही असं काय बोलले नाही. अण्णांसारखी नाही, आपला कुंभारवाडीचा मागे गणपती राजा वाटला पाहिजे, आपला जो दरवर्षी येतो तसंच वाटला पाहिजे, ही त्यांची एवढीच अपेक्षा होती. आणि अण्णा सुद्धा आलेले गणपतीचे दर्शन केलं, त्यांनी पण खूप कौतुक केलं, त्यांना पण खूप मूर्ती आवडली. तर पुढचा प्रश्न असं की आता कसं झालंय माहिती आहे, चेहरे हे ऑलमोस्ट सगळ्यांच्या एकसारखेच झालेत. म्हणजे आता काय काय कारखान्यात तर असं झालं की आम्हाला तुम्ही चेहरा बनवून देतात का, इथपर्यंत पण आले. तुम्हाला अशी कधी काय मागणी आली का? मागणी बऱ्याच जणांचे फोन आलेले. जेव्हा मी मागे गणपती घडवला तर बऱ्याच जणांना अपेक्षा होती की माझ्याकडे काम करशील का, मला एक नवीन मॉडेल बनवून देशील का. पण मी ठरवलं होतं की मी काम करायचं स्वतःसाठीच करेन. पण यापूर्वी 2013मध्ये मी चेहरा घडवला होता. पांचाळ बंधू मूर्तिकार आहेत आपले, तर त्यांनी म्हणजे माझा मित्र आहे, त्यांचे बंधू आहेत ते, तर त्यांनी मला सांगितलं होतं. त्यावेळी मी तो चेहरा घडवला होता. एक छोटा होता चेहरा, 4-1 फुटाचा होता चेहरा गणपतीचा, तेव्हा मी घडवला होता तेव्हा. नाही पण आता कसं झालं, आता मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला की पूर्वी कसं असायचं, एक 10 वर्ष आधी माटोकरांचा एक वेगळा चेहरा होता, खातूंचा एक वेगळा चेहरा, राजन झाडचा एक वेगळा चेहरा, म्हणजे व्हरायटीज होती. बरोबर. आता कसं झालं माहिती आहे, मोस्टली सगळे चेहरे हे खातू फेस किंवा वेलिंग फेस असे झालेत. मग त्यामध्ये आता ॲज अ मूर्तिकार म्हणून मूर्तिकार नेहमी ऑडियन्सचा विचार करतो की लोकांना काय आवडतं तो देण्याचा. त्यांना लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे असतो, स्ट्रगल पाहिजे नसतो. म्हणजे आज मी जर मला आवडतं वेलिंगचा चेहरा तर मी वेलिंगचे फोटोज लावणार, किंवा खातूंचा चेहरा आवडतो, चिंतामणी जातो, चिंतामणीचे फोटोज लावणार सगळ्या अँगलनी, आणि तेच काम करणार. त्यांना त्यांचे समाधान वाटतं की हां चला हा चेहरा केला म्हणजे मी आर्टिस्ट किंवा मी प्रसिद्ध होईल, माझी मूर्ती प्रसिद्ध होईल. दुसरा हेतू त्यांचा काहीच नसतो, फक्त प्रसिद्ध आणि त्यांची मूर्ती कशी ऑडियन्सपर्यंत गणेश भक्तापर्यंत पोहोचेल असंच असतं. पण त्याच्यामध्ये ते स्वतःचा चेहरा विसरतात किंवा ते गमावतात. ते काम करताना आपण कुठल्याही प्रकारचं हां ठीक आहे अभ्यास म्हणून तो घ्या, अभ्यास म्हणून खूप चांगले आहेत सगळ्यांचे रेफरन्स, सगळे मूर्तिकार खूप चांगले आहेत. राजन जाडची एक वेगळीच ओळख आहे, त्यांची ओळख कोणीच पुसू शकत नाही, कारण की त्यांनी समाजामध्ये आणि मूर्तिकला क्षेत्रामध्ये खूप वेगळी ओळख निर्माण केली. कांबळींनी पण बघा, रत्नाकर कांबळी, व्यंकटेश कांबळी, सगळे जे कांबळींची जी पिढीजात आलेली आहे मूर्ती, ते तुम्ही मूर्ती बघा अगोदरपासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं वेगळे म्हणजे आहे तेच आहे. त्यांनी ते फॉलो करून त्यांनी ती अजून अपग्रेड करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. खातूंनी पण तेच केलं. खातूंनी पण स्वतःचं काम खूप चांगल्या प्रमाणे अजून प्रेझेंट केलेलं आहे. पण आत्ताची पिढी जी आहे ती फक्त फॉलो करते, स्वतःचं प्रेझेंट नाही करत, आणि तसं नसावं. तर तुम्हाला कधी असं वाटलं नव्हतं की आपण पण असं एक वेलिंग फेस करू? नाही, अजून तरी तसं वाटलं नाही, कारण की तशी वेळ आली नाही. कारण की आपण जर आर्टिस्ट आहोत, आपण जर मूर्तिकार आहोत, आपण स्वतः म्हणजे देवाने आपल्याला एक त्याची प्रतिकृती करण्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. बरोबर. समाजामध्ये माझी अजून एक वेगळी मूर्ती तू तयार करू शकतो म्हणून मूर्तिकार असतो. तो जर कॉपी करत असला तर त्याचा उपयोग नाही ना. बरोबर. पण आता कसं होतं माहिती आता आम्ही वेलिंगांची प्रत्यक्षात कधी आम्ही मूर्ती नाही बघितली, फक्त ते एक रबरचे आता येतात ते. पण कसं होतं माहिती आहे, तो एक लचक होती ना त्याच्यामध्ये, किंवा आता हा पोर्शन आता समजा तुमचा एक राजा बघितलेला तो थोडा असा वाकलेला, तर हा पोर्शन तुम्ही खेचलेला तिथे. नॉर्मली काय करतात, हा असा आहे ना, हा एवढाच फक्त पॅच भरून संपवून टाकतात. मग थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये तो एक वेलिंग लुक असा वाटत होता आम्हाला, की मग ते परत अगेन जेजेचं हे मुळातच आपण जेव्हा मूर्ती करतो ना तेव्हा आपल्याला परिपूर्ण असायला हवं, मी तर म्हणतो. म्हणजे पूर्ण अभ्यास करायला हवा. जर तुम्ही वेलिंग सरांचा देखील अभ्यास करता मूर्तीचा, तर एवढा प्रचंड अभ्यास भरलेला आहे
म्हणजे तुम्ही प्रत्येक मूर्ती बघा, हम्म. गणेश गल्लीची मूर्ती बघा, नॉर्मल साधा राजा बघा, आमचा गणपती जो आहे ना, मागे गणपती हा सुद्धा वेलिंग मास्तरांचाच यायचा अगोदर पण. तर त्यांच्यामध्ये बैठक जी होती ना ती एवढी सिम्पल होती, पण बॉडीची जी मुवमेंट होती ती तुम्हाला असं रिअलिस्टिक गणपती, म्हणजे बसल्यावरती पण तो एकदम एकटीत बसलेला आहे. मग तो अभ्यास होता. तो अभ्यास आपल्याला प्रत्येक गोष्टीत करता आला पाहिजे. आणि मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की ॲनाटॉमीचा अभ्यास, ॲनाटॉमी म्हणजे आपण प्रत्यक्षात जेव्हा मॉडेल बसवतो तेव्हा आणि फोटोवरनं करतो त्यात खूप फरक आहे. आपण जेव्हा बसतो ना तेव्हा प्रत्येक मॉडेलच्या प्रत्येक अवयवाचा एखादा कुठला अवयव प्रेस झाल्यावरती त्याच्या बाजूने उठणारी जी प्रतिक्रिया असते किंवा एक्सप्रेशन असतात ते पटकन तुमच्या मूर्तीमध्ये येतात. ते फोटोतून येत नाही. बरोबर. आज मी किती फोटो लावले की कितीही केले ना तरी ती मूर्ती त्याच्यासारखी होणार. ओके, पण त्याच्यामध्ये जिवंतपणा या रिअलिस्टिक आणण्याचं काम हे तुम्हालाच करावं लागतं. बट अगेन फोटो हा 2 डायमेन्शनल मधला आहे. Yes. मूर्ती होते ही आपली 3 डायमेन्शनलची होते. फोटो हा मोस्टली तरी आपल्याला पुढचा अभ्यास करता येतो, मागचा बरोबर. नाही. बरोबर. आता तुमच्या मूर्तीचं बघितलं, मागूनही ती मूर्ती तेवढीच सुबक व्हावी अशी ती मूर्ती असते. तर अगेन थोडंसं तेच विचारतो की पुढचा जो पोर्शन आणि मागचा जो पोर्शन या दोघांमध्ये काम करताना किती कठीण होत आहे. कारण कसं आहे की आता बाहेरून आता आम्ही गणपती बघितलेला एक राजा होता, बुडून मस्त फिरलेला, बट अगेन त्याची मागचे जे 2 हात आहेत ते मेन आहेत, कारण ते वेगळे वाटायला नको त्या ह्याच्यामध्ये. मूर्ती आपण चारही अँगलनी बघतो. हम्म. जर आपण असा विचार केला की ही मूर्ती चारही अँगलने मला बघायची आहे किंवा चारही साईडला आरसे लागणार आहेत, हम्म. चारही बाजूने आपल्या कलाकृती बघणार आहेत, हा विचार पहिला यावा मूर्ती करताना. आणि जेव्हा आपण चारही अँगलनी मूर्त्या करतो म्हणजे चारही बाजूनी मूर्ती करतो ना तेव्हा ती मूर्ती परफेक्शनमध्ये बसते, कुठेही तडजोड होत नाही. कधी काय होतं, आपण पुढे आपल्याला हात चांगला वाटतो पण आपण तो लावतो किंवा तो पॅच करतो किंवा खूप पुढून चांगला वाटतो पण मागे त्याला काही आकारच नसतो किंवा तो आकार नष्ट झालेला असतो, तो कळतच नाही हा कुठला आकार राहिला किंवा एनाटॉमी चुकली आहे का, असं होतं. मग त्याच्यामुळे काय करायला हवं की आपण जेव्हा आपण एक स्केच करतो, जसं मिनिएचर करतो, छोटे छोटे मिनिएचर करतो, मग ते प्रपोर्शन वाईज केलं पाहिजे. म्हणजे जे मोठ्यामध्ये आपल्याला मिस्टेक्स होतात. आता आपण जेव्हा हात करतो की हाताचं प्रपोर्शन असतं, तोच हात मागे लागला तर मागच्या हाताचा आणि पुढच्या हाताचा संबंध आला पाहिजे, बरोबर, जुळता आला पाहिजे. तो असं नाही वाटलं पाहिजे की पुढचाच वेगळा आणि मागचाच वेगळा आहे. त्याचे काहीतरी कनेक्शन पाहिजे आणि ते कनेक्शन नंतर आपण जेव्हा मागून वळून बघणार मूर्तीला तेव्हा ते ऑटोमॅटिकली जुळणार. मोठ्या मूर्तींचं कसं होतं माहिती, मातीमध्ये तो मागचा थोडासा आहे ना आउट होऊन जातो काही मोठ्या मूर्तींचा. बट अगेन आता कुंभारवाड्याच्या वेळेला कसं झालं माहिती, मागे एक प्रभावळ होती, ती प्रभावळ नसती ना तर तो गणपती मागून पण सुंदर झालेला. ऍक्च्युली तो प्रभाव लावणार पण नव्हते, ओके, विसर्जनाला प्रभाव वगैरे लावणारच नव्हते, ते असंच गणपती नेणार होते. आणि आमचं काही ठरलंच नव्हतं की मागे प्रभाव लावायचे किंवा काय, म्हणजे मागचं काम झाकलं जायचं किंवा असं काही नव्हतं. आम्हाला गणपती हा पूर्णपणे दाखवायचा होता की कसा गणपती आपण बनवू शकतो. बरोबर. काही जण मूर्तिकार पण आले, मला बोलले की नाही सुटसुटीत हात वाटतात, मागून पॅच नाही वाटत, बरोबर, किंवा मागून आपण एक सपोर्ट बोलतात. गणपती आता गिरगावमध्ये बऱ्याच मोठमोठ्या मूर्त्या घडतात, मग त्याच्या संरक्षणासाठी किंवा त्याच्या सेफ्टीसाठी ना मागच्या हात पूर्णपणे जॉईंट असतात, सुट्टे ठेवत नाही. कारण की कधी कधी काय होतं, विसर्जन मिरवणुकीमध्ये कधी कधी काय भाग खंडित होऊ शकतो. मला देखील भीती वाटली होती. मी विसर्जनाला पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी मूर्तीसोबतच होतो, कारण की ते मला बघायचं होतं की नक्की काय रिझल्ट येते, आपण जे काम करतो ते परफेक्ट होतंय का. कुठे फक्त मूर्ती बनवणं महत्त्वाचं नसतं, ती मूर्ती समुद्रामध्ये पर्यंत पोहोचणं पण खूप महत्त्वाचं असतं किंवा तिला काही झालं नाही पाहिजे, हा पण खूप मोठा इश्यू असतो. पण आता झालेलं असं की ती मूर्ती तशी जड पण होती ॲज कम्पेअर्ड टू त्यांची नेहमीची पीओपीच्या मूर्तींपेक्षा. तर तुम्हाला ती पण काही भीती होती का, की कारण तिथे खड्डे पण थोडे जास्त आहेत त्या जिथून तो गणपती फिरतो ना तिथून, तर ती भीती होते का की तसं काही खंडित झालं तर? भीती तर वाटतच होती, कारण की माझी पहिलीच मूर्ती होती ती, आणि एवढी मोठी मूर्ती असल्यामुळे मला थोडा अंदाज बांधता आला नव्हता सुरुवातीला की नक्की काय होईल असं. आणि जेव्हा ती मूर्ती मी मंडळाला थोडं सांगितलं होतं की आपण मिरवणूक थोडी सावकाश घेऊन जाऊया, थोडं लवकर नेऊया आणि खड्डे वगैरे समोर त्यांच्यासाठी तिने ट्रॉली पण चेंज केली होती. त्यांनी ट्रॉली दुसरीकडनं आणली होती, जी रेग्युलर ट्रॉली ती नव्हती आणली होती, आपल्या गणपती मंडळाची ट्रॉली आणली होती. मग त्याप्रमाणे त्यांचं नियोजन झालं होतं. त्याच्यानंतर त्यांनी रूट पण थोडे चेंज केले होते, म्हणजे 1-2 गल्लीमध्ये गणपती फिरलाच नाही तेव्हा, कारण की टायमाची पण लिमिट होती आणि गणपतीची सेफ्टी पण होती. मग त्यांच्यासाठी त्यांनी
जेवढे गणपतीला हार अर्पण होतात पूर्ण कुंभारवाड्यामध्ये ते लावायला सांगितले नव्हते, कारण की मूर्ती पूर्ण शाडूची होती. म्हणजे त्यांनी खूप काटेकोरपणाने पालन केलं होतं आणि मूर्तीला काही झालंच नाही, म्हणजे मूर्ती निर्विघ्नपणे पार मग पडली. तेव्हा काय रिएक्शन, ज्या वेळेला तो तराफ्यावर बसला तेव्हा तुमचं मूर्तिकार म्हणून कसं रिएक्शन होतं? खूप सुंदर, छान वाटत होतं की एवढा मोठा गणपती बाप्पा आज म्हणजे तराफ्यावरती व्यवस्थितरित्या गेला आणि मग ते मंडळाने शक्य करून दाखवलं. हे कोणा एकाचं काम नाही आहे, पण म्हणजे मंडळांनी पण तेवढी ताकदीने तेवढं करून दाखवलं की आम्ही शाडूची मूर्ती, एवढी मोठी मूर्ती आणू शकतो, हे मंडळाने सिद्ध करून दाखवलं. तर दादा नॉर्मली कसं होतं माहिती आहे, जे मोठे गणपती होतात ना त्यांची एक छोटी रेप्लिका होते पुढच्या वर्षी त्या कारखान्यात. तुमच्याकडे तर उलटं झालंय, तुम्ही जे गणपती बनवलेले त्याची रेप्लिका झाली आहे, त्याच्यावर तुम्ही कसं बघतात ते? बरं वाटतं खूप असं, म्हणजे आपण जे छोट्या छोट्या मूर्त्या करतो त्याची रिप्लिका मोठ्या मूर्त्यांमध्ये बऱ्याच मंडळाकडे वगैरे मी पाहिल्यात. फोटोज वगैरे आम्हाला येतात आणि मग सांगतात की दादा तुमचीच मूर्ती आम्ही कॉपी केली आहे. म्हटलं काही नाही, हरकत नाही, पण ते बरं वाटतं, आनंद वाटतो बघायला. आणि खरं तर म्हणजे खूप आधीपासून मला फोन यायचे काही काही मंडळाचे वगैरे की दादा स्केच करून द्याल का आमच्या मंडळासाठी वगैरे, पण ते कधी कधी मला शक्य नाही व्हायचं. काय व्हायचं की तो गणपती ऑटोमॅटिकली घडून जायचा. म्हणजे एखाद्याने कन्सेप्ट दिली, सर दादा मला राम करायचं आहे, तर तो काय बोलायचाच नाही, तो बोला की तुमच्या पद्धतीचा राम आम्हाला हवा आहे, पण थोडासा अदंतरी हवा आहे की सार्वजनिक लोक वाटला पाहिजे. मग आम्ही तो साकार करायचो आणि त्याची रिप्लिका पुढच्या वर्षी व्हायची आणि ते समाधानकारक वाटायचं की चला आपण काहीतरी चांगलं काम केलं जेणेकरून लोकांपर्यंत अजून आपला गणपती पोहोचला. तर मला सांग, आता कसं झालं, आता एक हे सगळं आपलं मातीचंच चाललेलं बरोबर, पण आता कसं झालंय, पीओपीचा आपण मुद्दा घेऊया की पीओपी बॅन झालेलं, सगळ्या इथेच विसर्जन होत नव्हते. म्हणजे अगदी कुंभारवाड्याच्या गणपतीला पण महानगरपालिका बोललेली की ते कृत्रिम तलाव केलेले आहे त्या मैदानामध्ये, तिथेच विसर्जन करा. एक मातीचे मूर्तिकार म्हणून तुम्ही कसं बघतात या गोष्टी, आणि तुमची तयारी होती का अगर इको फ्रेंडली झाले असते तर या वास प्रोडक्शनमध्ये तुम्हालाही सहभाग घेता आला असता? खरं सांगायचं तर महानगरपालिकेने जो GR काढला तो गणपती बसवल्यानंतर काढला, हे चुकीचं आहे. सर्वात पहिलं GR काढल्यानंतर तुम्ही तो गणपती विसर्जन करायला द्यायला हवा होता पीओपीचा, कारण की तो गणपती सगळ्या मंडपामध्ये विराजमान झाला होता. दुसरा मुद्दा आहे पीओपीचा. पीओपीवरती बंदी आली तर तुम्ही त्याला ऑप्शन काय देता? मूर्तिकारांना काहीतरी ऑप्शन द्या. उदाहरणार्थ आपण प्लॅस्टिक बॅन करतो, प्लॅस्टिकच्या पिशव्या बॅन झाल्या, त्याच्याऐवजी कागदी पिशव्या आला. ओके, पण तसाच एक कुठला ऑप्शन आहे का? फक्त बॅन बोलून चालत नाही, त्याला काहीतरी ऑप्शन द्या. आज एवढे शेकडो मंडळ आहेत मुंबईमध्ये, खूप गणपती बसतात, घरगुती गणपती आहेत, तुम्ही कोणाला बॅन करू शकत नाही, कारण की त्यांच्याकडे अजून ऑप्शनच नाही. गणपती बसवायचा कसा, हा एक मोठा मुद्दा आहे. आणि मला भविष्यामध्ये जर मातीचा गणपती करावासा वाटला तर मी करून किती गणपती करणार आहे? 3, 4, 5 करेन मोठे भव्य गणपती, पण आपल्याकडे मागणी भरपूर आहे, पण पुरवठा करणारे मूर्तिकार नाही आहेत जसे हवेत. इको फ्रेंडली ऐकायला खूप छान वाटतं, इको फ्रेंडली आहे वगैरे वगैरे, सगळं चांगलं आहे, पण त्याचा ऑप्शन काय? एक ऑप्शन शोधून काढला तर त्याच्यावरती नक्की त्याचं निरसन होईल. तर मला सांगा ना की तुम्हाला प्रशासनाकडून काही नियमावली किंवा काही सूचना अशा आलेल्या का या दरम्यान? यावर्षी आम्हाला सगळ्या मूर्तिकारांना फोन आले होते, गिरगावातल्या सगळ्या मूर्तिकारांना, आणि वॉर्डमध्ये मीटिंग पण झाली होती. मीटिंगमध्ये फक्त एवढंच सांगितलं होतं की शासनाकडनं GR आला आहे, इको फ्रेंडली गणेश साजरा करायचा आहे, तर तुम्हाला शासनाकडनं माती जागा वगैरे मिळणार आहे. कधी मिळणार हे सांगितलं नव्हतं. म्हणजे GR आला की आम्हाला त्याची अंमलबजावणी करायची. पण जे मूर्तिकाराचे प्रश्न असतात की माती तुम्ही देतात, जागा देतात, पण तुम्ही जागा फक्त 2 महिने देतात, 2 महिन्यामध्ये किती गणपती होणार? हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि अधिकाऱ्यांना तेवढी त्याची जाणीव पण नाही किंवा माहितीही नाही की हा गणपती करायला किंवा 1 फुटाचा मातीचा गणपती करायला 2 दिवस तरी कमीत कमी जातात. आपण 2 दिवस पकडला, 2 दिवस सुकायला म्हणजे 4 दिवस गणपतीला ना, 1 दिवस पेंटिंगला, म्हणजे एका गणपतीला जर 5 दिवस गेले तर किती गणपती आपण घडू शकतो? आणि जागा ही सगळीकडे अवेलेबल नसते. म्हणजे समजा C वॉर्डमध्ये 25 मूर्तिकार आहेत, तर 25 जागा ते अवेलेबल करून देणारच नाही. ते कुठली तरी 1-2 जागा करून देतील. म्हणजे आपण गणसंकुलमध्ये बघतो की एकच मोठा शेड बांधली आणि सगळे मूर्तिकार एका ठिकाणी आलेले. मग आम्ही त्यांना प्रश्न केला
एका ठिकाणी तुम्ही जर सगळ्यांना मूर्तिकारांना केलं, मग जर त्या मूर्त्या समजा त्या एका ठिकाणी 2000 मूर्त्या आहेत, तर 2000 मूर्त्या घेण्यासाठी किती माणसं येतील आगमनाच्या वेळी? मग तेव्हा काय तुम्ही कराल? तेव्हाचं नियोजन म्हणजे ह्या सगळ्या हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे फक्त अंमलबजावणी किंवा GR आला म्हणून चालत नाही. आपण मूर्तिकाराला काय देतो हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की नंतर तो GR म्हणजे तो विषय खूप लांबत गेला. म्हणजे प्रश्न एवढे होते ना, अधिकाऱ्यांना ते कळालंच नाही की आता पुढे काय करायचं, पुढे काय करायचं. ते फक्त आम्हाला एकच सांगत होते, नाही आम्हाला कोर्टाकडून आदेश आलेला आहे, आम्हाला त्याचं पालन, फक्त त्यांना पालन करायचं आहे. त्यांना कुठल्या प्रश्नाला सामोरं जायचं नाही. बरोबर. म्हणजे आमच्या भरपूर मूर्तिकार मित्रांनी प्रश्न केला की POPच्या संदर्भात की सार्वजनिक मूर्त्यांना तुम्ही बंदी घालता की POP बॅन आहे, मूर्त्या करू नका, आणि गणपती अवघ्या 4 महिन्यावरती येऊन ठेपला होता. तुम्ही काय ऑप्शन देताय का? तुम्ही काम करा, तुम्ही माती नका, तुम्ही त्यानंतर गणपतीच देऊन टाका. असं देखील सांगितलं की तुम्ही माती देतात ना, त्याच्याऐवजी गणपतीच द्या डायरेक्ट, तुम्ही करून डायरेक्ट गणपती द्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही फक्त आम्हाला म्हणताय तुम्ही चाला, कसं चाला, कुठे चाला, काय सांगा. म्हणजे आम्हाला संपूर्णपणे अंधारात ठेवता मूर्तिकाराला पूर्ण. गणपतीचे अवघे 2 महिने राहिले की तुम्ही म्हणता की आम्ही जागा देऊ, आम्ही माती देऊ. हीच जागा, हीच माती जर वर्षभर दिली तर आम्ही गणपती करू शकतो. असे भरपूर मूर्तिकार जे वर्षभर काम करतात, पण त्यांच्याकडे जागाच नाही, त्यांच्याकडे मातीच नाही. जागेचे भाव असे म्हणजे भरपूर भाव आहेत, 1.5, 2 लाख, 3 लाख असे जागेचे भाव सांगतात. मग त्याच्यामध्ये मूर्तिकार कसा राहणार? ना मग आता काय काय कसं होतं एक नॉर्मल पब्लिक असतो. आता नॉर्मल पब्लिकचं एक मत आहे की माती फ्रीमध्ये येते, मग मूर्तीचे प्राइजेस एवढे का? मूर्तिकार म्हणून तुम्ही काय बोलता? माती किती म्हणजे मातीचं मूल्य नाही, ते मूल्य आहे ते मूर्तिकाराचं, ज्यांनी संपूर्ण आयुष्याची माती केलेली आहे. अख्खं आयुष्य मी तुम्हाला माती तर तुम्ही मला गणपती करून दाखवाल का तुम्ही? नाही दाखवणार. कारण की त्यांनी तेवढा ध्यास घेतलेला आहे, त्यांनी तेवढा अभ्यास केलेला आहे, त्याची पूर्ण चिकाटी लागलेली असते. एक मूर्ती करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे. त्या मूर्तिकाराला तुम्ही माती नका देऊ ना फुकट, तुम्ही जागा द्या, तुम्ही जागा द्या. असं मग तुम्ही BMCला शाळाच वगैरे आहेत किंवा गार्डन्स आहेत, तिकडे प्रत्येक मूर्तिकार विभागात जागा द्या. तुम्ही माती वगैरे देऊच नका. हे आम्ही माती वगैरे आम्ही स्वतःने कधीच मागितलेली नाही, मूर्तिकारांनी कधीच काही फुकट मागितलेलं नाही. तुम्ही जागेचं भाडं पण घ्या, पण तुम्ही जागा द्या. आणि गणेश भक्त जर असा विचार करतात की तुम्हाला माती फुकट येते, तुम्ही गणपती पण स्वस्तात द्या, ही चुकीची गोष्ट आहे. कारण फक्त मातीने गणपती घडत नाही, त्याला परिश्रम लागतो, त्याला श्रम लागतात, त्याला साधना लागते आणि त्याला कर्तव्य लागतात. जर गणपती वेळेत दिला नाही आणि चांगला दिला नाही तर गणेश भक्त नाराज होणारच ना. तो असा विचार नाही करणार की फुकट मिळते तर फुकटच घेऊया, असं नाही विचार करू शकत. आता हे सगळं परिश्रमाने बोललात, पण आता कसं झालं माहिती आहे, टेक्नॉलॉजी भरपूर वाढली, आजकाल क्लोनिंगही होत आहेत. मग आता तुम्ही सांगा की इतके वर्ष तुम्ही काम करता आणि मग त्याच्यानंतर एक जण येतो त्याचं क्लोन करतो, त्याच्यावर काय बोलाल? एक्झॅक्टली मला सांगा, म्हणजे काय, म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? आता समजा एक चेहरा आहे, हां, चेहऱ्याचं कसं होतं, आता त्याचं 360 स्कॅन होतो हो. आणि मग त्याचे क्लोन्स बनतात. हे आत्तापासून नाही चाललेलं आहे, हे पूर्वीपासून चाललेलं आहे. आपण ताजमहल बघितला, ताजमहलच्या रिप्लिका छोटे छोटे आलेच ना मार्केटमध्ये. ताजमहल म्हणा किंवा बुद्ध किंवा हॅपी मॅन, हे सगळं आलेलंच आहे. आता वेलिंग मास्तरांच्या एक छोटी आपली मूर्ती आहे कमळात बसलेली, तिची पण आलेली आहे मार्केटमध्ये, खूप आहेत. आणि मार्केटमध्ये अशा लोकांची गरजच नाही, भरपूर आहेत ते मार्केटमध्ये. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहायला पाहिजे. आणि जो जाणकार असतो, जो गणेश भक्त असतो ना, ज्याला खरंच गणपतीबद्दल खूप आस्था आहे, खूप माहिती आहे आणि त्याला एक कलेबद्दल जाण आहे, तो अशा गोष्टी नाही करणार. तर आपण परत येऊया मातीवरच. आता आपल्या इथे बोलतात ना की माती नाजूक असते वगैरे सगळं, पण आता काही वेळेला कसं होतं माहिती, आता आम्ही काही व्हिडिओज बघितले बंगाल साईडचे, त्याच्यामध्ये ती लोक ते मूर्ती उचलतात, म्हणजे असे नाचवतात आणि ती लोक त्यांची मातीची मूर्ती बोलतात. मग दोघांमध्ये फरक काय आहे? नाही, मातीमध्ये पण खूप फरक आहे. आपण मातीचा जर अभ्यास केला तर कोकणात मिळणारी ही लाल माती, तीच सांगली साताराकडे जाते ती काळी माती होते. तीच माती थोडी पुढे गेली नागपूरला तर तिथे तांबडी होते. म्हणजे हे मातीचे प्रकार आहे. आपण टेराकोटामध्ये जी माती वापरतो, म्हणजे मडकं बनवलेली माती असते, ही काळी माती, लाल माती, तांबडी माती, अशा मातीचे प्रकार आहेत. आणि बंगालमध्ये कसं असतं की तिथे पूर्णपणे मातीची नसते, त्याला गवताचा एक सांगाडा असतो, त्या सांगाड्यावरती त्या मातीचा लेअर लावतात आणि तो लेअर सुकून त्याची तडा गेलेली असते. परत त्याला भरण्यासाठी तो एक वरचा लेअर काळ्या मातीचा लावतात. आपण त्याला सिमेंटचं पाणी देखील म्हणू शकतो, तो एवढा टणक असतो.
आणि एकदम होलो, म्हणजे आतमध्ये पूर्ण होलो असतो चेहरा. चेहऱ्याचे तुम्ही बघाल तर असे डाय असतात, त्यात फक्त चेहरे काढलेले असतात. हो. जसे आपण मोठ्या मूर्तींचे काढतो. हम्म. मग ते फक्त चेहरे तिथे ऍप्लिकेशन करतात आणि त्यांना सगळे वस्त्र अलंकार सगळे ओरिजिनल असतात. म्हणजे वजन कमी, म्हणजे एक माणूस ती मूर्ती 4 फुटाची मूर्ती सहज डोक्यावरती घेऊन जाईल, एवढं इझिली असतं. मग या दोघांमध्ये किती फरक आहे? म्हणजे आता ते जे मूर्त्या बनवतात त्या आणि गणेश गल्लीचा डायरेक्ट जॉब नाही नाही, खूप फरक आहे, खूप खूप फरक आहे. डायरेक्ट जॉब हा कुठल्याही प्रकारचा साचा, कुठल्याही प्रकारचं काही न वापरता आपण केलेला जॉब असतो, तो डायरेक्ट जॉब असतो. म्हणजे मला जर एखादा गणपती घडवायचा आहे मातीचा किंवा पीओपीचा, तर मी त्या स्टार्ट टू एंड कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही करणार, मटेरियलमध्ये पण नाही करणार, कशामध्ये पण नाही करणार. मी ते त्याचा मटेरियलचा प्रॉपर वापर व्यवस्थितरित्या करू शकतो. मग ती होऊ दे ना जड, काय फरक नाही पडत. म्हणजे आपण बोलतो ना, एक मास्टरपीस असतो, मला मातीचा मास्टरपीस करायचा आहे, मग तो होलो नाही करत बसणार मी प्रॉपर करणार, की त्याच्यानंतर त्याला तडा जाऊ नये किंवा तो सुकू नये. आपण डायरेक्ट जॉब करणाऱ्या गणपतीला कधी होलो बघितलेत का? नाही, शक्यतो खूप कमी आहे. हां, आतमध्ये तुम्ही सांगाडा वगैरे त्याच्या अनुभवाने, म्हणजे मूर्तिकाराचा एक अनुभव असतो, की मी एवढ्या प्रपोर्शनली मूर्ती करतो दरवर्षी, तर मला एवढा तो पेंढा लागतो. आपण तो पेंढा बांधतो, आपण काथा बांधतो. काथ्यावरती टोपल्यांचं आवरण असतं. तुम्ही गिरगाव चालायचा बघितलं असेल ना, तुम्हाला कळेल की संपूर्ण माती नसते, टोपल्यांचं आवरण असतं, काथा असतो आणि त्याच्यानंतर ते मातीचा लेअर हळूहळू हळूहळू तो चढतो. मग डायरेक्ट जॉब त्याला बोलतात. आपण डायरेक्ट जॉब तसा करतो. मग त्याच्यामध्ये काही हलकी जड असा काही संबंध नाही. मूर्ती सुंदर आणि चांगली व्यवस्थित झाली पाहिजे, हा एक त्यांचं उद्दिष्ट असतं. तर त्याच्यामध्ये कसं बनवताना आपल्याला तो अंदाज येऊच नाही शकत की मूर्ती जड होते, हलकी होते, काय तो प्रोडक्ट फायनल झाल्यावरच आपल्याला काय ते कळेल. बरोबर. बरोबर. मला सर आता परत अगेन आपण डायरेक्ट जॉबवरच थांबूया थोडंसं. काही काही वेळेला कसं झालं माहिती, आता आम्ही काही बागवेंच्या वेळेला बघितलंय की साचा नाहीच वापरत होते, बट अगेन तो चेहरे में सेम कसे व्हायचे तेवढे? एका प्रत्येक मूर्तिकाराच्या हातात आहे ना, एक विशिष्ट एक आपली ठेवण असते. म्हणजे जर मी माझा गणपती मातीमध्ये बनवतो ना डायरेक्टली, आणि तोच पीओपी बनवतो, तो आकार आपल्या ऑटोमॅटिकली हातामध्येच असतो, कारण की तो हात ऑटोमॅटिकली आपला हात वळतो. म्हणजे तुम्ही मला सांगाल की हा चिंतामणीचा चेहरा आहे आणि मला सेम टू सेम करून द्या, तर मी सेम टू सेम करून देईल, पण त्याच्यामध्ये माझे भाव उतरलेले असणार, माझी स्टाईल उतरलेली असणार. बरोबर. मग ती स्टाईल जी असते ना, ती आपली प्रत्येक कलाकाराची वेगळी असते. मग तुम्ही किती पण मूर्त्या बनवा, तुमचे चेहरे तुमच्यासारखेच दिसणार. आता अजून एक, आता हे सगळं झालं गणपती. आता मला सांगा ना की गणपती बनवण्यामध्ये आणि देवीचे फीचर्स आणण्यामध्ये या दोघांमध्ये फरक किती पडतो? खूप फरक आहे. देवी हा वेगळाच विषय आहे. देवीमध्ये तुम्हाला स्त्री शरीर शास्त्राचा, देवीच्या महात्म्याचा अभ्यास करावा लागेल. देवी काय आहे, देवी साकारताना देवीचं रूप आपण, म्हणजे मी मगाशीच बोललो, तुम्ही गणेश भक्त असाल तर तुम्ही चांगला मूर्तिकार होऊ शकता. तसं देवीचं देखील आहे, प्रत्येक देवताचं आहे. म्हणजे विष्णूचा पकडा, कृष्णाचा पकडा, सगळ्यांचं. तुम्ही जोपर्यंत त्याचा पूर्ण माहिती किंवा तुम्हाला ज्ञान नसेल ना, तुम्ही काहीच नाही करू शकत. ती फक्त एक मूर्ती असते, पण तुम्ही त्याच्यात जीव ओतला तर ती जिवंत मूर्ती होते. म्हणजे आपण जे एखादं बोलतो ना की मूर्ती आपल्याशी बोलते, ती प्रकट होते, की तिला बघून लोक रडतात कधी कधी. आम्ही देवी बनवतो तर आम्ही कधी कधी काय होतं की आम्ही ते कधी कधी वाचतो किंवा डिस्कशन करतो, किंवा काही पुजारी किंवा ब्राह्मण असतात, देवी भक्त असतात, त्यांच्याशी आम्ही बोलतो, कॉर्डिनेट करतो की कसं आहे, का देवीचं महात्म्य कसं आहे किंवा काय. सगळ्याच गोष्टी पुस्तकातून मिळत नाही, काही गोष्टी वेगवेगळ्या माणसाच्या अनुभवातून पण आपल्याला सामोरं जातात. मग तेव्हा कसं होतं की देवीचं प्रत्यक्षात रूप कसं असतं, ती काय आहे. म्हणजे जर ती देवी एवढं युद्ध करत असेल तर नाजूक तर नसणार, बरोबर, एवढं मात्र नक्की. मग तिचं रूप कसं असेल, मग तिची शरीरयष्टी कशी असेल, म्हणजे तिचं वय किती असेल. 18 वर्षाची मुलगी तर युद्ध करत नाही. मग देवी ही काय, देवी ही आई आहे. तर आपली आई कशी असावी, म्हणजे माझी जी देवी आहे ती माझी संकल्पना अशी असते की आपण देवीकडे जे पाहतो ना, ती आपली आई, म्हणजे आपलं संरक्षण करणारी आपली आई किती खंबीर असते, अशा देवीचं दर्शन मी घडवतो. खूप सुंदर माहिती दिलीत तुम्ही. तर आता गणेशोत्सव झालं, नवरात्र झालं, बट आपण परत येऊया आता पहिल्याच ह्याच्यामध्ये, पोर्ट्रेट्समध्ये. तुम्ही मास्टर केलं आहे पोर्ट्रेट्समध्ये, तर मला सांगा ना की पोर्ट्रेट्स करताना आता काही काही वेळेला तिथे एक जिवंत व्यक्तीही ठेवायला लागतं, तेवढा वेळ ते त्या लोकांनी तिथे द्यायला लागतं. तर अगेन एक बोलतात ना, एक नॉन लिव्हिंग थिंग आणि लिव्हिंग थिंग, या दोघांमध्ये काम करणं किती कठीण किंवा किती सोपं आहे?
पोर्ट्रेटमध्ये काम करताना आपण जेव्हा मॉडेल एखादा अरेंज करतो, त्या मॉडेलमध्ये ते मॉडेल किती किती ताकदीचं आहे ते पहिला बघावं लागतं. म्हणजे आपण कोणाचं पण मॉडेल नाही करत. म्हणजे त्या मॉडेल म्हणजे खासियत काय? ते जर लहान बाळ असेल, तर ते बाळ किती गुटगुट येते किंवा ते किती प्रपोर्शन, ते प्रमाण ते बघावं लागतं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कॅरेक्टर असतं. किंवा एखादी मी आजीचं पोर्ट्रेट करतो, मग ते आजीचं कॅरेक्टर काय? तर मग ते आजीमध्ये वात्सल्य आहे का? प्रेम आहे का? हो ना. किंवा एखादी आजी असते ती खूप तापट असते, ती चेहऱ्यावरून दिसतं, आपण ओळखतो, अरे बाबा ही ना खूप तापट आहे, ही पकडून आपल्याला मारेल किंवा ओरडेल असं वाटतं. मग जे ते कॅरेक्टर असतं ना, ते कॅरेक्टर आम्ही पकडतो. म्हणजे आपण एखादं शिल्प करताना एखादं मला वाटलं की हां चला या आजोबांचे आपल्याला शिल्प करायचं आहे, मग त्या आजोबांचा सात्विक भाव, की त्यांचं एवढं आयुष्य गेलं, मग तो अनुभव, मग त्या शिल्पातून कसा आपल्याला मांडता येईल, हे खूप चॅलेंजिंग वर्क असतं. आणि तेच खूप महत्त्वाचं असतं शिल्पकलेमध्ये, की आपण पोर्ट्रेट करताना त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्याचा आविर्भाव, त्याच्याविषयी असणारी आत्मीयता ती आपल्याला स्कल्पचरमध्ये कशी दाखवता येईल, हे मला आवडतं. तर दादा, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न असं विचारतो, की हे सगळं आता बोलतात एक वैभव संपन्न आपण तर बघितलं, बरोबर. पण ह्याच्या आधीचे स्ट्रगलिंग पिरियड्सही होते. तर त्यावेळेला सांगा ना, तेव्हा कधी असं वाटलं नव्हतं की बस झालं आता थांबवूया आपण हे? आणि अगेन की आत्ताची जी पिढी येते त्यांना तुम्ही मग काय मेसेज द्याल या फील्डसाठी? जेव्हा ही फील्ड मी निवडली शिल्पकलेत जाण्यासाठी, माहीत होता प्रवास खूप मोठा आहे आणि खूप असं चॅलेंजिंग बोलत होतं, की आपण पोर्ट्रेट करू का? सुरुवातीला मी स्केचिंग वगैरे करायचं किंवा काय, जमायचंच नाही, यायचंच नाही. कारण की फक्त आपल्याकडे गणपतीच करायला यायचं मला. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यावरती आपण स्केचिंग कशी करणार? बाकीचे लोक आपल्याला हसतील, अरे आपल्याला तर काहीच येत नाही, फक्त मूर्तिकारच आहे हा, फक्त गणपतीच करतो. म्हणजे गणपती करणं ही काही चुकीची गोष्ट नाही, पण गणपती करत करत आर्टिस्ट होणं, मोठं शिल्पकार होणं ही चांगली गोष्ट आहे, असं म्हणतो. म्हणजे मी जेव्हा करमरकरांची स्कल्पचर बघतो आणि आता जे रामसुतारांचे स्कल्पचर बघतो, जे आपले देशातले सर्वात मोठे स्कल्पचर आर्टिस्ट आहेत, म्हणजे त्यांच्या स्कल्पचरमधून जी क्वालिटी तयार होते ना, तिथपर्यंत मला त्यांना मी आदर्शच मानतो. तिथपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करतो अजून देखील. मग ते कसं होतं, की आपण करताना ना, मग माझ्या घरात पण कोणाला माहीत नव्हतं, की हा काय करतोय? आई-वडिलांना माहीत नव्हतं. ॲडमिशन वगैरे घेतलं, की हां, जे-जेला हां, ठीक आहे जे. त्यांना वाटलं जे-जे हॉस्पिटलला कुठेतरी लागला. असं होतं. जे-जे स्कूल ऑफ आर्ट कोणाला माहीतच नाही. ज्याला या कले क्षेत्रामध्ये माहिती आहे, काही-काही लोकांनाच माहीत होतं, की हां, जे-जे स्कूल ऑफ आर्ट ही एक आर्ट संस्था आहे, की ते असं-असं शिकवलं जातं. वडिलांना, कारण की वडील वगैरे त्यांना माहीतच नाही ना काही. आई-वडिलांना माहीत नाही. जेव्हा मी त्यांना एक्झिबिशनला घेऊन गेलो, की वडिलांना, की हे बघा, हे मी असं-असं शिकतोय, असं-असं करतोय. तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटला. तेव्हा त्यांचं काय रिॲक्शन होतं ज्या वेळेला राज्यस्तरीय तुम्हाला पुरस्कार भेटला? त्यांना खोटंच वाटत होतं, की "अरे काय आहे तुला, तुला असं कसा भेटतो रे? तुलाच भेटतो." असं होतं. पण नाही, ते राज्यस्तरीय पुरस्कार मला 4थ्या वर्षी भेटला. सेकंड द्वितीय क्रमांक भेटला. ते म्हणजे मी 3 वर्ष सलग, आम्ही असं नाही की पुरस्कारासाठी काम करतोय. पण आपलं काम आपल्या सीनियरपेक्षा किंवा सीनियर बरोबर, कारण माझे सीनियर पण खूप चांगले होते. म्हणजे पोर्ट्रेटमध्ये खूप चांगले होते. सुंदर काम होतं. मग त्यांचं शिकत-शिकत आपण इथे घडलो. किंवा होतं ना, गुरु किंवा एक मित्र चांगला असावा लागतो, की त्याचं शिकून आपण चांगलं होतो. मग कॉलेजमध्ये आमचे सर पण तसे आम्हाला खूप चांगले भेटले, की ज्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि मग पोर्ट्रेटमध्ये आवड निर्माण झाली. खरं तर खूप म्हणजे पोर्ट्रेट खूप चॅलेंजिंग सब्जेक्ट असतो प्रत्येकासाठी, कारण की ते सगळ्यांनाच नाही जमत. कोणी ॲब्स्ट्रॅक्ट घेतात, कोणी मेटल वर्क घेतात. शेवटला एक ऑप्शन असतात. एक पोर्ट्रेट तुम्हाला नसेल तर तुम्ही मेटल वर्क घ्या किंवा ॲब्स्ट्रॅक्ट घ्या, कंपोजिशन घ्या. हे वेगवेगळे एक हे असतं, की पोर्ट्रेट जर तुम्हाला नाही जमत आहे, तुम्ही दुसरा ऑप्शन घेऊन तुम्ही पास होऊ शकता. पदवी तुम्ही हे करू शकता. पण मी पोर्ट्रेटमध्येच काय केलं, की मला तसं बनायचं होतं किंवा त्यांना मला तसं करायचं होतं. मग त्याच्यासाठी मग समाजामध्ये कधी-कधी काय व्हायचं, न्यूड स्कल्पचर पण आम्हाला करायला लागायचं किंवा फायनलीला न्यूड होते. आणि आपल्या समाजामध्ये न्यूड बघण्याची पद्धतच नाही आहे. आता रिसेंटली रवी जाधव सरांचा सिनेमा आला होता न्यूड, हा याच्यावरतीच आला होता. पूर्ण त्यांची पूर्ण जी लक्ष्मी आपण बोलतो अम्मा, तिची पूर्ण स्टोरी दाखवली. म्हणजे ती जी स्टोरी जी आहे ना, ती प्रत्येक शिल्पकाराची स्टोरी, की समाज त्यांना पहिला मान्यच करत नाही. त्याची खिल्ली उडवतात. काय माती म्हणून काय होणार आहे? तुझं भलं होणार आहे का? किंवा शाळेमध्ये पण चित्र काढून काय होणार आहे? मोठा आर्टिस्ट एम.एफ. हुसेन होणार आहेस का? असं म्हणजे सगळ्यात पहिली पाठ कोण इम्पॉर्टंट नाही. पहिला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, की तू कसा खाली येतो. म्हणजे आर्टिस्ट हा काही कामाचाच नसतो, अशी एक एक वाक्य झालेलं आहे.
की ज्याला रिकामटेकडे काय कामधंदे नसतात ना तो आर्टिस्ट होतो, असं होतं. पण हे चुकीचं आहे, कारण की आर्टिस्ट हा समाजाचा एक मोठा भाग आहे. आज आर्टिस्ट समाजाला दिशा दाखवतो. आज आर्टिस्ट परमेश्वराचं रूप साकार करतो. जे आपण रूप पाहतो ते समज आर्टिस्टच करतात. मग ते करताना मला खूप म्हणजे असं वाटलं की अरे हां, चला आता एवढं शिकलोय, आता डिप्लोमा केला बस झाला. मग मी डी पण केलं. मग BFAसाठी मी कर्नाटकला गेलो. गुलबर्गला 1 वर्ष शिकलो. तिथे माझ्यासोबत आकाश तिरुमल पण होता माझा मित्र. सगळे म्हणजे आतिश पालवणकर होता. म्हणजे खूप मजा केली आम्ही. पण स्ट्रगल पण तेवढं चांगलं होतं. म्हणजे तिकडे जाऊन शिकणं, म्हणजे गुलबर्गात 1 वर्ष शिकलो. तिथे काहीच मराठीचं काही माहीतच नव्हतं. तिथे फक्त इंग्रजी आणि कानडी. तिथे पण शिकणं खूप महत्त्वाचं होतं. मग तिथे शिकून परत आम्ही MFAला ॲडमिशन घेतलं. म्हणजे हा सगळा जो प्रवास आहे ना, खूप मजेदार होता, पण तेवढा चॅलेंजिंग पण होता. आणि तो प्रवास कसा करता करता आम्हाला आमची दिशा हळूहळू सापडत गेली. असं वाटलंच नाही मध्ये की नाही रे बाबा स्टॉप करावा, बस झालं, आपल्याला पैसे मिळतात आहेत गणपती करून वगैरे, बस झालं, माझं पोट भरते आणि घरच्यांना वाटते की हां चला हा कमवतोय, आपण याचं लग्न लावून देऊ. पण असं नव्हतं. मला तिथपर्यंत पोहोचायचं होतं खरं. मला सांग आता ह्या दोघांमध्ये किती फरक आहे? एक आपले जे इंडियन जे स्कल्पचर्स आहेत, आता कशावरही असं फक्त असं देवदेवतांचेच नाही बोलत आहेत, आणि जे बाहेरगावी असतात म्हणजे आता जसं पॅरिस आणि या सगळ्या ठिकाणी. खूप फरक आहे. ग्रीक स्कल्पचर बघितले आपण मायकेल एंजेलोचे, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. ते सगळे स्कल्पचर न्यूड आहेत. त्याच्यातला अभ्यास वेगळा आहे. शरीर सृष्टीचा अभ्यास आहे. शरीर सौंदर्याचा अभ्यास आहे. आणि आपल्या इंडियनमध्ये पण तोच आहे. आपण खजुराहो टेम्पल बघितलं तर आपल्याला नग्न अवस्थेत झालेले स्कल्पचर बघायला मिळतात. ते इंडियन संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये मान्यच करत नाही काही काही जण. अरे नग्न कसे काय तुम्ही स्कल्पचर वगैरे असतात वगैरे. पण आधीच्या लोकांनी ते करून ठेवलेत. म्हणजे आपण शिवमंदिर बघायला, शिवमंदिरच्या बाजूला जेवढे पण स्कल्पचर होते ते शिवमंदिरच आहेत. खजुराहोमध्ये शिवमंदिरच आहे ते. त्यामुळे ते स्कल्पचर बघा किंवा दुसरे कुठले स्कल्पचर बघा, इंडियन ब्युटी म्हणजे भारतीय सौंदर्य त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. जसं फॉरेन कंट्रीला आपण बघतो मोनालिसा पेंटिंग आहे, परत वेगवेगळ्या पेंटिंग्स आहेत किंवा स्कल्पचर आहेत. डेव्हिड स्कल्पचर आहे. डेव्हिडचं एक मोठं स्कल्पचर आहे जे मायकेल एंजेलोने लिहिलं. त्याची अॅनाटॉमीचा अभ्यास हा प्रत्येक आपल्याला अकॅडमिक इयरला असतो. डोळा, कान, नाक वेगवेगळे असतं. म्हणजे ती अॅनाटॉमी आणि ह्या अॅनाटॉमीमध्ये खूप फरक आहे. पण आपली अॅनाटॉमी पण शिकणं आणि ती पण शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. की आपण जेव्हा इंडियन स्कल्पचर करतो, कधी कधी काय होतं, आम्ही एखादी फिगर पोर्ट्रेट करतो. मग ते पोर्ट्रेटचं एक प्रमाण असतं, इंडियनचं एक प्रमाण असतं आणि बाहेरचं फॉरेनचं एक प्रमाण असतं. मग ते प्रमाण, ती स्टाईल, मग ती कधी कधी चेंज होते. मग ते अरे नाही हा भारतीय वाटत नाही रे, हा जरा वेगळाच वाटतो, हा कुठल्या तरी फॉरेनचा वाटतो, हा ग्रीक वाटतो. किंवा देवी आपण करतो किंवा एक मूर्ती करतो छानशी भावली वगैरे, मग ती कधी कधी कॉपी करतो. मग ती इंडियन नाही वाटत, म्हणजे आपली संस्कृतीमध्ये नाही वाटत. मग त्याच्यासाठी हा अभ्यास पण खूप महत्त्वाचा आहे. मला आठवतं ना की खूप वर्ष आधी आता अवधूत दादा किंवा विशाल दादा ते पण बोललेले की ह्याचाच तुला अभ्यास करायचा आहे ना, एक काम कर, आता जर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन आहे ते जा, त्याचा अख्खा अभ्यास कर. म्हणजे त्याच्यावर जे पिलर्स आहेत जे बाहेर आले आहेत. ऑब्व्हियसली खूप सुंदर काम केलेलं आहे. आपल्याला माहीतच ना, आणि हे काम एवढं ताकदीने केलेलं आहे ना. आम्ही जेव्हा फर्स्ट इयरला होतो ना JJ सोलाफाटमध्ये, आम्हाला सरांनी एकच सांगितलेलं की तुम्ही रोज 10 मिनटं ते 15 मिनटं तुम्ही CSTला जाऊन फक्त त्या इमारतीचं स्केचिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये डिझाईन्स, आर्च, त्या कार्विंग केलेल्या आहेत. तेव्हा मशिनरी वगैरे खूप कमी प्रमाणात होते, तेव्हा काहीच नव्हतं. मग ते हाताने कार्विंग केलेले आहेत किंवा ते पिलरच्या बाहेर आलेले असे प्राणी दाखवलेले आहेत किंवा पायाची बोटं दाखवलेली प्राण्यांची. म्हणजे खूप चांगलं काम केलेलं आहे. आपण विचारही करू शकत नाही, एवढं आर्किटेक्ट खूप सुंदर केलेलं आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद इतकं तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आणि तुमचं काय मत आहे, तुम्हाला कसं वाटलं एवढं बोलून? नाही खूप छान वाटलं. म्हणजे मला तुम्ही संधी दिल्याबद्दल किंवा माझं मत ते मांडल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. तर तुम्हालाही कशी वाटली व्हिडिओ आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि पुढच्या गप्पांसाठी तयार राहा. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.